नमस्कार, माझं नाव श्रीरंग मोरे. मी इचलकरंजी येथील हिराराम गर्ल्स हायस्कूल येथे एक कला शिक्षक आहे. बेसिकली हे जे पोर्ट्रेट केलेलं आहे या ऑइल कलर माध्यमात केलेलं आहे. तर हे लाईव्ह ऑइल कलर माध्यमातलं पोर्ट्रेट करण्यासाठी किमान 1-1.5 ते पावणे 2 तास लागले. ह्याचं जे माध्यम असते ते किमान 15 दिवस न सुकणारं अशा पद्धतीचं माध्यम असते. त्यामुळं थोडंसं फोटोग्राफिकल आणि आर्टिस्टिक असं थोडंसं 1-2 भाग त्याच्यामध्ये पडतात. हे लाईव्हमध्ये जे केलेलं पोर्ट्रेट असतं हे थोडंफार आर्टिस्टिक टाईपमध्ये मोडते आणि आपण जे फोटो पेंटिंग वगैरे बघतो ती कमर्शियल ह्याच्यामध्ये मोडतात. आता ही जरा ऑइल कलर, त्याच्यानंतर ॲक्रेलिक जे लगेच सुकतं आहे अशा पद्धतीचे काही रंग आहेत ॲक्रेलिकसारखे, जे तुम्ही 5 मिनटातसुद्धा त्याच्यावर काम करू शकत नाही. नंतर त्याच्यानंतर वॉटर कलर आहेत, ते सुद्धा नंतर सुकून जातात, पण वॉटर कलरच्या माध्यमावर आपण नंतर काम करू शकतो. पण ॲक्रेलिकवर मात्र एक लेअर मारल्यानंतर दुसऱ्या लेअरमध्ये तो खालचा लेअर मिक्स होऊ शकत नाही. असे एकूण सर्वसाधारणपणे 3. त्याच्यानंतर काही ऑइल पेस्टल आहेत, ड्राय पेस्टल आहेत. आपण लहान मुलांना देतो त्या खडूंचा जो समावेश होतो तो ऑइल पेस्टलमध्ये होतो. तर वेगवेगळ्या माध्यमात आपल्याला हे चित्रनिर्मिती करता येते. जसं ज्याच्या आवडीनुसार किंवा ज्याच्या इफेक्टनुसार त्याचे ते वेगवेगळे माध्यमं वापरली जातात. आज शालेय जीवनापासून जवळजवळ आर्ट कॉलेजच्या जीवनापर्यंत विद्यार्थी वेगवेगळी माध्यमं हाताळत असतात आणि हे हाताळत असताना त्याला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तो मास्टरकी मिळवत असतो. पण सर्वसाधारणपणे शालेय जीवनामध्ये या मुलांना ही सगळी माध्यमं हाताळण्यासाठी त्यांनी उद्युक्त केलं पाहिजे आणि ही जबाबदारी खरं वास्तव एक पालकांची आणि शिक्षकांची आहे. पालकांनी ते साहित्य प्रोव्हाइड करणं आणि शिक्षकांनी त्याच्याबद्दल ते कसं वापरलं जावं याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्या शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. आज बघितलं तर कला हा विषय मागं पडत चाललेला आहे. एवढंच नव्हे तर हायस्कूलसारख्या ठिकाणावरून कला शिक्षकांची पदं या जर पवित्र पोर्टलच्याद्वारे जी काय भरती शिक्षक केली 2010पासून, तर या 10पासून जवळजवळ भरती केलेल्या शाळांच्यामध्ये कला शिक्षक पदच नाही आहे. आणि आता तर रीतसर ते पवित्र पोर्टलमधून नाहीसे केले. असं जर होत राहिलं तर विद्यार्थी हा घडत असताना त्याची कलात्मक बाजू ही पूर्णपणे अपंग राहू शकते. आणि एक माणूस घडण्यासाठी, एक संवेदनशील माणूस घडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार हा असतोच. फक्त थोडंफार त्याचं वेगवेगळ्या विषयात रुची असू शकते, पण तो प्रत्येक विषयाकडे वेगळ्या पद्धतीनं बघणारा कलाकार हा असतोच. मग ह्या गोष्टी कलेच्या माध्यमातून वर काढल्या जातात. तर असं जर होत राहिलं, कलेच्या जर अंगच त्या मुलाचं जर आपण मागं ठेवत गेलो तर एक संवेदनशील माणूस घडण्यात फार मोठा अडथळा निर्माण होऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट आहे की कलेचा रसिक बनणं. कलेचा विषयच नसेल तर एक विद्यार्थी कलेचा रसिक कसा बनेल हा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तर भविष्यात कदाचित असं होऊ शकेल की सगळी जी भौतिक साधनं आपल्याला उपलब्ध आहे पण त्याचं मन शांत नाही आहे. आज आपण बघतोय की मानस उपचार तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याकडे रांगा हळूहळू वाढायला लागलेल्या आहेत. याचं कारणच हे आहे की कलेची निर्मिती फार कमी प्रमाणात होत आहे. आणि अशी जर कलेची निर्मिती कमी प्रमाणात होत गेली किंवा कलाकारच नाही तर कलेची निर्मिती होणार नाही आणि कलाच नाही तर किंवा कलाकृतीच नाही तर कला रसिक पण नाही. तर ह्या एकमेकावर आधारित अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. तर विद्यार्थी दशेतच त्या मुलाला या गोष्टीकडे वळवलं तर दुसरा एक फायदा त्याचा असा आहे की तो एक कलाकार बनेल. काही नाही झालं तर तो कला रसिक बनेल आणि त्याच्यापेक्षा पुढचं जरी झालं तर तो ज्या समाजामध्ये वाईट गोष्टी आहे त्याच्यापासून तो परावृत्त होईल. किंबहुना ते का घडेल की त्याचं जे काय मन आहे ते या कला निर्मितीत गुंतल्यामुळं त्याला अशा पद्धतीच्या ज्या विघातक प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला वाट मिळणार नाही आणि त्याची जी शक्ती आहे ती चांगल्या कामासाठी निश्चित वापरली जाईल. प्रत्येक मुलाजवळ ही एक वेगळं पोटेन्शियल असते आणि त्याला फक्त योग्य वाट करून देण्याचं काम त्या शिक्षक आणि पालकांचं असतं. आज वेगवेगळ्या माध्यमं अनेक उपलब्ध आहेत की ज्या माध्यमातून प्रसार माध्यमातून आपण मुलं आपल्या करिअरसाठी वाटा निवडू शकतात. तशाच कलेमधल्याही अनेक वाटा आहेत. NID सारखी संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. तर आज आपण ज्या आपल्या सभोवताली अनेक वस्तू बघतो त्या हाताळण्याच्या दृष्टीनं जे काही डिझाईन्स केले जातात ती NIDमध्ये केले जातात. अगदी आपण सकाळी दात घासायचा ब्रशपासून संध्याकाळी झोपेपर्यंतच्या बेडपर्यंत या सगळे डिझाईन्स जे असतात त्या NIDमध्ये केलेले असतात.
मग ATM मशीन असू दे, आणि सगळ्यात जोरात विषय जो चालू आहे आता सध्या, म्हणजे वेगवेगळ्या 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, याचे जे डिझाईन्स आहेत हे सगळे NIDमध्ये केले जातात. कलेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या संधी उपलब्ध आहेत, पण आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना हे माहीतच नाही की ही करू शकतो आपण. आज अनेक आता आमच्या मागास भागातल्या शाळेमध्ये सुद्धा काही विद्यार्थी असे आहेत की कागदापासून किंवा पुट्ट्यापासून अनेक मॉडेल्स गाडीचे, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलरचे अगदी सेम टू सेम तयार करतात. मग या मुलांना अशा ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. तर याच्या तिथंपर्यंत जाण्यात अडचणी काय आहेत की या मुलांना त्याची म्हणजे वाटाच माहीत नसतात. तर ह्या वाटा गुगलवर उपलब्ध आहेत. ते त्याचा कल बघून त्या पालकांनी थोडंसं जागृत होऊन शिक्षकांच्या बरोबर संवाद साधून या वाटा त्यांना आपण शोधून दिलं पाहिजे. अशा अनेक संधी उपलब्ध आहेत की ज्याच्यामधून ज्वेलरी डिझाईन, मुली जर आर्टिस्ट होऊ शकत नसतील तर ज्वेलरी डिझाईनसारख्या भागामध्ये गेल्या तर अनेक संधी त्यांना उपलब्ध आहेत, अनेक जॉब्स उपलब्ध आहेत. आज आपण बघितलं ॲनिमेशनसारखे चित्रपट, प्रत्येक चित्रपटामध्ये ॲनिमेशनचा भाग आहे. तर 2 ते 3 मिनिटाचा सीन तयार करायसाठी ॲनिमेशनचा तर जवळजवळ 60 ते 70 कलाकार आठवडा ते 10 दिवस काम करत असतात. मग हे जे मनुष्यबळ आहे हे अजूनसुद्धा कमी. तर हे आपल्या भागातल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना हे माहीत नाही. आणि जे पूर्वीपासून जे काही पारंपरिक पद्धतीच्या वाटा पडलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, याच वाटेने ते जात असतात. आणि बहुतांशी ते एखादा त्याच्यामध्ये सक्सेस होतो, पण सगळे सक्सेस होणं हे अवघड आहे, कारण तेवढ्या जागाच उपलब्ध नाही आहेत त्याच्यामध्ये. तर आपण काय केलं पाहिजे की जिथं आपल्याला स्कोप आहे आणि ज्यामध्ये आपल्याला संधी आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, कौशल्य आहे, हे सगळं ओळखून संधी, आवड आणि त्याचं कौशल्य या सगळ्या गोष्टींचा मेळ घालून त्यानं आपली करिअरची गोष्ट निवडली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यानं प्रावीण्य प्राप्त केलं पाहिजे. आज आपण बघतोय NIDमध्ये जवळजवळ जे ॲडमिशन दिले जातात 50 किंवा 60 डिझाईनच्या भागामध्ये, किती संख्या काय मला निश्चित माहीत नाही, पण जवळजवळ शेवटच्या नंबरानं पास झालेला विद्यार्थीसुद्धा एक 7 ते 8 लाखाचं पॅकेज घेतोय. आणि फर्स्ट रँकमध्ये पास झालेला विद्यार्थी आज आपण बघितलो तर 72 लाखाचं वर्षाला पॅकेज घेतो. तरीसुद्धा तिथं लोक कमी आहेत. तर विद्यार्थ्यांनी ह्याच्याबाबत आपण तिकडं फोकस केला पाहिजे आणि या संधीचा लाभ जे विद्यार्थी अशा पद्धतीचे आहेत की जे कलाकार आहेत किंवा कलेची आवड आहे, थोडीशी आता या NIDमध्ये एक 60% भाग ड्रॉइंगचा असतो आणि 40% भाग बुद्धिमत्तेचा असतोय. अशा अनेक गोष्टी अभ्यास करून जी खरोखर हुशार आहेत आणि ज्यांचं ड्रॉइंग पण चांगलं आहे त्यांचं भविष्य निश्चित चांगलं आहे. फक्त त्यांनी अशा गोष्टीकडे वळले पाहिजेत आणि त्याची माहिती त्यांनी घेतली पाहिजे.